मित्रांनो नमस्कार। बघू शकता पूर्ण झाड सुकलेलं आहे। मग हे जास्त ताण झाल्यामुळे सुकले का, त्याला पाण्याचं प्रमाण कमी झालंय का? तर शेतकरी मित्रांनो नाही। तर आपण अशा ठिकाणी उभा आहे की जे 5 ते 6 फुटापर्यंत काडीची जमीन आहे आणि या भागात मध्ये पण हिरवं झाड आहे आणि झाडाच्या त्या पलीकडे पण हिरवं झाड आहे। फक्त मधातलं झाडच सुकलेलं आहे, म्हणजे ताण फक्त या झाडालाच बसलेला आहे। मग कशामुळे या झाडाला जास्त ताण बसलेला आहे, कशामुळे हे झाड पूर्णपणे सुकलेलं आहे किंवा गेलेलं आहे? त्याचं कारण म्हणजे असं की त्या झाडाला फायटोप्थोराचा भरपूर प्रमाणात लागण झाली होती आणि बघा पूर्ण क्रॅक पडत चाललेले आहे। आणि क्रॅक बघा कुठून पडलेला आहे, पूर्ण झाडाच्या वरच्या फांदीपर्यंत क्रॅक पडलेला आहे। वर पण क्रॅक आहे, आपला कॅमेरा जाऊ शकत नाही, बघू शकता इकडे पण पूर्ण क्रॅक पडलेला आहे। तर हे क्रॅक कशामुळे पडला, झाड कशामुळे खराब झालं, याचं मुख्य कारण म्हणजे फायटोप्थोरा म्हणजेच आपलं डिंक्या। डिंक्या ही बुरशी अशी आहे, कॅन्सर सारखं काम करतं। ते हळूहळू झाडाला पूर्ण पोखर करतं आणि पोखर केल्यानंतर जेव्हापर्यंत जसा शेवटचा टप्पा येतो त्याचा अन्नद्रव्य बंद करतो किंवा त्याच्यामध्ये जाणारं पाणी पण बंद करतो। अशाच टायमाला आपण ताण दिला आहे, जे आता मृग भाराचा ताण चालू आहे आणि त्या टायमालाच हे अशा प्रॉब्लेम दिसून पडतात। शेतकरी मित्रांनो हा प्रॉब्लेम येतोय, तर आपल्याला हा प्रॉब्लेम याला कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून फायटोप्थोराची लागण झालेली आहे। आजचा प्रॉब्लेम नाहीये, पण आता प्रमाण हे जास्त प्रमाणात झाल्या कारणास्तव ते हे झाड अशा प्रकारे सुकलेलं आहे। तेच आपण तिकडे बघतोय, तर तिकडे आपल्याला झाड हिरवे दिसतात, कारण फक्त याच भागात आपल्याला हेच झाड फक्त किंवा 1-2 झाडच आपल्याला याच्यामध्ये सुकलेले दिसत आहे। ते कारण म्हणजे फायटोप्थोरा। तर याच्यासाठी आपल्याला पूर्ण झाडासाठी तयारी करावी लागेल, म्हणजे झाडं अशी मरणार नाही किंवा अशा अडचण येणार नाही। त्यासाठी आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड 2 लिटर 200 लिटर पाण्याला सोबत 5 किलो युरिया 200 लिटर पाण्याला, जसं जास्त पाणी म्हणजे 1-1.5 फुटापर्यंत ओल जाईल अशा टायमाला आपल्याला ते ड्रिंचिंग करायचे। हायड्रोजन पेरॉक्साईड काय करेल, ते जे फायटोप्थोराचे जखम झालेले मुळावर त्याच्यावरती ते काम करेल आणि डायरेक्टली झाडाच्या वरचा जो फायटोप्थोरा आहे तो पूर्ण खतम करेल। हायड्रोजन पेरॉक्साईड कसं पोचेल मुळापर्यंत, युरिया हा वहनशील असतो, युरियासोबत आपण हायड्रोजन पेरॉक्साईड देतोय। युरिया त्या मुळापर्यंत पोहोचणार, त्याच्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड सोबत राहणार त्याच्या आणि डायरेक्टली त्या मुळांवरती अटॅक होणार। त्याच्यामुळेच हे झाड किंवा अशा प्रकारचे झाड होणार नाही, किंवा जास्त प्रमाणात जर लागण झालेली आहे तर थोडेफार याच्यात रिलीज तुम्हाला मिळेल। सोबत दुसरा उपाय आहे आपला ट्रायकोसुडो किंवा आस्पाजुडो 27, म्हणजे आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनास देऊन पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस जेव्हा होतो तेव्हा आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनास द्यायचं आहे आणि फायटोप्थोरावर काम करायचे। तर अशाच प्रकारचे आपल्याला जर काम करत राहू कंटिन्यू दरवर्षी, रोग यायची वाट न पाहता, तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळणार। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या संत्र्याविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।